Okay, so we will start the polyphase AC circuit. That is a new topic, fourth topic, polyphase AC circuit. Before going to start the polyphase AC circuit, all are present. 43 students they have written. Akshay, okay, Krishna, Yash, Kushi Dhotre. Present at काय सगळे? Yes, ma'am. Yes, ma'am. ऋतुजा, वैष्णवी, टीना, Yes, ma'am. Yes, ma'am. पटेल, Yes, ma'am. रोहिणी. Yes, ma'am. So we will start with the polyphase AC circuit. So before going to start with the polyphase AC circuit, first we have seen the single phase AC circuit. सिंगल फेज एसी सर्किट म्हणजे नक्की काय आहे हे आपण बघितलं होतं. तरी तुम्हाला रिवाइज करते आहे की सिंगल फेज एसी सर्किट मध्ये जनरेटर हे सिंगल फेज व्होल्टेज जनरेट करत असत आहे, प्रोड्यूस करत आहे. मग त्या जनरेटर मध्ये जे काय सिंगल फेज प्रोड्यूस करत आहे, जनरेट करत आहे, त्याला आपण जनरेटर म्हणतोय. व्होल्टेज जे प्रोड्यूस करत आहे एसी व्होल्टेज, त्याला आपण जनरेटर म्हणतो आहे. मग ते जे जनरेटर आहे त्यामध्ये जर आपल्याला सिंगल फेज म्हणजे एकच व्होल्टेज पाहिजे आहे आणि एकच करंट वेव्ह पाहिजे असेल, दॅट इज सायनोसॉइडल अल्टरनेटिंग व्होल्टेज. इफ यू वॉन्ट सायनोसॉइडल अल्टरनेटिंग व्होल्टेज जर आपल्याला एकच पाहिजे असेल तर त्या जनरेटर मध्ये काय असते आहे, कशी अरेंजमेंट असते त्याची ते आपण बघितली होती की नॉर्थ पोल असत आहे आणि साऊथ पोल या दोघांमध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असणार आहे आणि त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये वाइंडिंग ही रोटेट केली जाते. मग त्याला आपण कुठली वाइंडिंग आहे, त्या जनरेटर, जसं जर कन्स्ट्रक्शन जनरेटर मध्ये तसं केलं तर त्या जनरेटर मध्ये त्या वाइंडिंगला नाव देतात आर्मेचर वाइंडिंग. एकच वाइंडिंग असती आहे. सो दिस इज द वाइंडिंग विच इज डिनोटेड बाय A1 A2. This is the winding which is denoted by A1, rectangular shape winding which is denoted by A1 A2. This winding, it is rotated at an angular velocity that is omega radian per second at constant angular velocity in a uniform magnetic field which is created by north and south pole. Okay, so when it is rotated त्यावेळेस काय होणार आहे, flux linking with that winding will get what change, and according to the Faraday law EMF is produced. And that EMF which is produced, it is the alternating voltage. हे आपण AC circuit generation मध्ये बघितलं होतं. So that will produce a single alternating voltage, that is a single phase, one phase, that is only a single phase alternating voltage. So that single phase, as it is this winding, it is reference is what, it is parallel to x axis. त्याचं जे प्लेन आहे ते पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. त्यामुळे त्याची जी वेव्हफॉर्म आहे, जे काय ईएमएफ जनरेट होणार आहे, यामुळे त्याचं जे ईएमएफ आहे ते रेफरन्स पटनं म्हणजे 0 पासून स्टार्ट होत आहे. and that waveform it is alternating, and so it is a single phase alternating voltage. Why it is single phase only? Because here only one armature winding, एकच armature winding आहे. वाइंडिंग म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, जेव्हा पॉलीफेज हा चॅप्टर सुरू होतो आहे, वाइंडिंग याचा अर्थ फेज. वाइंडिंग म्हणजे त्याचा अर्थ काय, फेज. फेज म्हणजेच म्हणू शकतो आपण एकच वाइंडिंग या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केली जाते आहे, रोटेट केली जाते आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. ओके, आणि त्यामुळे जो काय तुमचा ईएमएफ किंवा व्होल्टेज तुम्हाला मिळत आहे ते सायनोसॉइडल अल्टरनेटिंग व्होल्टेज मिळत आहे. अँड दॅट इज द सिंगल फेज because it is created by only one armature winding. For this generation हे अल्टरनेटिंग व्होल्टेज कशामुळे झालेला आहे, या आर्मेचर वाइंडिंग मुळे झालेला आहे. ती एकच आहे आणि ती रोटेट केली जाते आहे. त्यामुळे अशा जनरेटर अरेंजमेंटला, या सर्किटला आपण काय नाव दिलेलं आहे, सिंगल फेज एसी सर्किट. यामुळे जो काय तुमचा व्होल्टेज तयार झालेला आहे त्याला आपण म्हणतो सिंगल फेज, दॅट इज वन फेज व्होल्टेज, वन फेज EMF or one phase voltage. And this waveform आहे ही sinusoidal alternating voltage, that is it starts from 0, completes its half cycle at 180 degree and full cycle at 360. Its equation, as it is starting from reference, so its equation is V is equal to Vm sin of omega t. That is the single phase AC circuit. आता आपल्याला बघायचं आहे की बाबा now we are going to see
नाव if the generator, जर जनरेटरचं कन्स्ट्रक्शन असे असेल, if it is arranged to have two or more than two windings, okay, if it is arranged to have two or separate winding असेल, दोन पेक्षा जास्त किंवा सेपरेट वाइंडिंग असतील, डिस्प्लेस बाय इच अदर बाय इक्वल इलेक्ट्रिकल अँगल, म्हणजे दोन असतील तर त्यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे, इक्वल इलेक्ट्रिकल अँगल असेल, तीन असेल तर त्यांच्यामध्ये इक्वल इलेक्ट्रिकल अँगलने प्लेस केलेले आहेत ते. Such an generator arrangement, it is nothing but it is called as the polyphase AC circuit. That it is called as the polyphase AC circuit. मग polyphase AC circuit काय प्रोड्यूस करता आहे? It will produce as many voltage as the number of winding. जितक्या तुमच्या वाइंडिंग या प्लेस केलेल्या आहेत या युनिफॉर्म फील्ड मध्ये, तितकं तुमचं व्होल्टेज तयार होणार आहे. एक वाइंडिंग असेल तर एक व्होल्टेज तयार होणार आहे, दोन वाइंडिंग असतील तर दोन व्होल्टेजेस तयार होणार आहेत, तीन वाइंडिंग असतील तर तीन व्होल्टेजेस तयार होणार आहेत. बट व्हॉट एव्हर द व्होल्टेज विल बी जनरेटेड, they will be having equal magnitude, they will be having same magnitude, same frequency असेल, but only the phase angle or the phase difference between each of them will be different. Each of them will be what? Different. त्यांचं मॅग्निट्यूड सेम असणार आहे, फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे, फक्त त्यांचा फेज डिफरन्स काय असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. सो दॅट फेज डिफरन्स वेगवेगळा असणार आहे, and that circuit which is generating the number of voltage depending upon the number of winding which are placed in a uniform magnetic field at equal electrical angle, such circuit, it is nothing but it is called as the polyphase AC circuit. पॉलिफेज म्हणजेच काय आहे? आपण तुम्ही फक्त सिंगल फेज एसी कधी असणार आहे? जेव्हा एकच आर्मेचर वाइंडिंग रोटेट केली जाते आहे. पॉलिफेज म्हणजे दोन पेक्षा जास्त, दोन वाइंडिंग किंवा तीन वाइंडिंग. ओके, पॉलिफेज म्हणजे दोन किंवा तीन वाइंडिंग आहेत, ते जर असेल आणि ते जर इक्वल इलेक्ट्रिकल अँगलनी प्लेस केलेले असतील आणि त्याच्यामुळे जे काय आपल्याला व्होल्टेज वेव्हफॉर्म मिळते आहे ते काय आहे? मॅग्निट्यूड त्यांचं सेम असणार आहे, फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे, फक्त फेज डिफरन्स बिटवीन इच ऑफ देम विल बी व्हॉट? डिफरंट, बट डिपेंडिंग अपॉन किती वाइंडिंग्स आहेत. ओके, सो दॅट सर्किट इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ पॉलिफेज एसी सर्किट. मग जर मी एक्झाम्पल घेतलं तर आता टू फेज जनरेटर असेल, टू फेज जनरेटरला म्हणजे टू वाइंडिंग्स असणार आहे, जनरेटर मध्ये टू वाइंडिंग अरेंजमेंट असणार आहे. इट हॅज टू सेपरेट आयडेंटिकल, दोन्ही पण वाइंडिंग्स काय आहेत? आयडेंटिकल आहेत. ओके, बट दे आर व्हॉट? दे आर 90 डिग्री इलेक्ट्रिकल अपार्ट. इलेक्ट्रिकल अपार्ट म्हणजे काय? त्यामधले अँगल काय? एक एक्स एक्सिस वर असेल तर दुसरा काय असणार आहे? वाय एक्सिस वर असणार आहे. सो देयर इज अ इलेक्ट्रिकल अँगल ऑफ 90 डिग्री बिटवीन देम in which are placed in uniform magnetic field. They are rotated at the same instant at angular velocity omega. Okay, and therefore due to this arrangement that there will be a change in the flux linking with that both winding, and therefore EMF will be produced. A1 जो काही EMF तयार प्रोड्यूस करणार आहे तो हा पॅरलल टू एक्स एक्सिस आहे, त्यामुळे तो रेफरन्स पासून स्टार्ट होणार आहे. बट दिस winding which is what? Perpendicular to x axis, so it is making an angle of 90 degree with reference to x axis. So it will start at where? It is starting at 90 degree, म्हणजे त्याचं पॉझिटिव्ह 0-90 डिग्री आहे आणि नंतर तो पॉझिटिव्हला स्टार्ट होणार आहे, पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होणार आहे. सो 90 डिग्री इलेक्ट्रिकल अँगलला त्याचा 0 पॉइंट येणार आहे. ओके, तसंच हे काय आहे? टू फेज जनरेटर आहे, म्हणजे ए आर्मेचर वाइंडिंगनी तुमचा हा फेज तयार होणार आहे, फर्स्ट फेज, आणि बी आर्मेचर मुळे तुम्हाला सेकंड व्होल्टेज मिळणार आहे. बट सेकंड व्होल्टेज विल हॅव अँगल ऑफ व्हॉट? दॅट इज 90 डिग्री अपार्ट, म्हणजे फेज डिफरन्स किती असणार आहे? दॅट इज 90 डिग्री. सो 90 डिग्री पासून तो स्टार्ट होणार आहे, दॅट विल बी नथिंग बट द सेकंड फेज. सो इट विल बी युअर टू व्होल्टेज, दिस विल हॅव द सेम मॅग्निट्यूड. त्याचं मॅग्निट्यूड जर बघितलं, दॅट इज हे जी VM ची व्हॅल्यू आणि हे जी VM ची व्हॅल्यू किंवा निगेटिव्ह VM किंवा हे जे निगेटिव्ह VM हे सेम आहे. ओके, फ्रिक्वेन्सी त्याची सेम आहे, but they will have the phase difference of what? That is, what will be that phase difference? That will be 90 degree. So that circuit, it is nothing but it is called as the two phase generator, कारण की इथं टू फेज आहे म्हणजे टू वाइंडिंग प्लेस केलेले आहेत at an equal electrical angle, and electrical angle is what? 90 degree. So they will have the same magnitude. जो काही EMF तुमचा प्रोड्यूस झालेला आहे, व्होल्टेज जे तयार झालेलं आहे वेव्हफॉर्म, ते सेम मॅग्निट्यूड असणार आहे, सेम फ्रिक्वेन्सी असणार आहे, बट हॅव्हिंग अ फेज डिफरन्स ऑफ व्हॉट? 90 डिग्री. सो दिस इज युअर वेव्हफॉर्म फॉर टू व्होल्टेजेस, सिंगल फेज अँड टू फेज.
आता त्याचं इक्वेशन काय असणार आहे, एक जो आहे तो 0 पासून स्टार्ट होतोय रेफरन्स. मग आपला रेफरन्स पासून जर स्टार्ट झाला तर त्याचं इक्वेशन काय असते, v इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी. हे पहिलं आहे त्यामुळे त्याला नाव दिलंय Vm. हे दुसरं फेज आहे, दुसरं फेज म्हणून त्याला नाव दिलेलं आहे V2. बट वेअर इट इज स्टार्टिंग 90 डिग्री, द फेज डिफरन्स इज 90 डिग्री. सो Vm साइन ऑफ ओमेगा टी मायनस ऑफ 90 डिग्री. ओके, so that will be your second equation, that is the second phase चे equation आहे, that is minus 90, but its magnitude will be same, Vm and Vm both दोघांचे पण सेम असणार आहे. Frequency, that is omega is equal to 2f, that is frequency will be also same. Clear with this? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता हे झालं तुमचं टू फेज जनरेटर. आता आपल्याला बघायचं आहे दॅट इज नथिंग बट जनरेशन ऑफ पॉलिफेज. पॉलिफेज म्हणजेच काय, थ्री फेज. लक्षात घ्या, पॉलिफेज म्हणजेच काय आहे, त्याला म्हणतो आपण थ्री फेज, जनरेशन ऑफ थ्री फेजेस, और यू कॅन से EMF, थ्री फेज AC voltage, AC voltage, or you can say, I will write here heading. याच्या अंडर काय येणार आहे, ही फिगर येणार आहे, दॅट इज heading is generation of three phase that is three phase म्हणजे आपण त्याला म्हणतो आहे पॉलिफेज. पॉलिफेज AC voltage. Polyphase so AC voltages or EMF, generation of three phase polyphase AC voltages. So generation of three phase polyphase AC voltages. मग त्यासाठी डायग्राम कशी येणार आहे तुमची हे लक्षात घ्या. त्यासाठी तुमचं हे डायग्राम आहे, दिस इज अ नॉर्थ पोल अँड दिस इज अ साऊथ पोल, इन बिटवीन देयर विल बी थ्री फेज. म्हणजे किती वाइंडिंग आहेत, थ्री वाइंडिंग्स आहेत. फेज म्हणजे वाइंडिंग, सो थ्री फेज जनरेटर असणार आहे. आता मग थ्री फेज म्हणजेच काय, आता हे मी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे, थ्री फेज व्होल्टेज आपण डिनोट कशाने करतो, आर फेज, वाय फेज अँड बी फेज. दॅट इज तुम्ही जर थ्री फेज AC सप्लाय बघितला असेल तर त्यामध्ये तीन वायर्स असतात, एक असती रेड कलरची, एक असती येलो कलरची आणि एक असती ब्ल्यू कलरची. ओके, मग त्याला आपण थ्री फेजेस म्हणतो, लक्षात घ्या. मग थ्री फेज AC व्होल्टेज साठी मग कसं जनरेट होत आहे ते, म्हणजे त्यासाठी तीन वाइंडिंग्स असतात. मग हे मी घेतलेली आहे पहिली वाइंडिंग, दॅट इज आय एम गोइंग टू डिनोट बाय व्हॉट, आर वाइंडिंग. वेर इज दॅट आर वाइंडिंग, दिस इज द आर वाइंडिंग. हिअर इज युअर आर अँड दिस विल बी द आर डॅश. इकडे नाव दिलेलं आहे आर आणि इकडे दिले आर डॅश. Okay, the second winding is nothing but Y winding. The second winding is Y winding. Y winding म्हणजेच काय, ही Y winding आहे तुमची, लक्षात घ्या. ही जर Y winding तुम्ही बघितलं तर हे तुमचं Y डॅश आहे आणि Y कुठे आहे, इथं. हे Y डॅश नाही, इथं Y आहे. ओके, so it is not rubbing. So here it is Y dash and here it is you can say so here it is your Y dash and here it is your Y. आता जर तुम्ही इथं बघितला, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस म्हणजेच काय, आर आर डॅश आहे. आर इथनं स्टार्ट होतो आणि इथं आर डॅश आहे. आणि आता तुम्ही वाय डॅश बघा, वाय डॅश आणि हा वाय, मग यामधला जो अँगल आहे हे तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि हे तिथनं वाय आहे. वाय इथला जो अँगल आहे तो तुमचा अँगल किती आहे, 120 डिग्री. हा तुमचा अँगल किती आहे, दिस मच अँगल्स स्टार्टिंग फ्रॉम दिस आर टिल हिअर वाय, स्टार्टिंग पॉइंट वाय. सो दिस विल बी विच अँगल, दॅट इज 120 डिग्री. आता हा तुमचा वाय डॅश हा 120 न प्लेस केलेला आहे. सिमिलरली द नेक्स्ट वाइंडिंग इज नथिंग बट बीबी डॅश. बीबी डॅश जर बघितला तर हा तुमचा बी डॅश आहे आणि हा तुमचा बी आहे. सो दिस plane of that winding, this is the plane of that winding. So this plane that I am showing by dotted line, this plane and with reference to R,
विथ रेफरन्स टू आर, जर आर आणि या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अँगल किती आहे 120. विथ रिस्पेक्ट टू दिस आर इट इज 120 प्लस 120 दॅट इज 240. म्हणजे प्रत्येकामध्ये अँगल किती आहे 120 120 120. हा 120, हा 120 आणि हा 120. ओके, त्यामुळे द इक्वल इलेक्ट्रिकल अँगल, द अरेंजमेंट ऑफ आर वाय अँड बी वाइंडिंग इज सच दॅट the arrangement of R, Y and B is such that there is a equal electrical angle between each of them, that is RR dash and YY dash and BB dash. So now what you are going to do, these are rotated at anti-clockwise direction at a constant angular velocity, that is omega radian per second. So when they are rotated at a constant angular velocity, they will generate what? They will produce the three-phase voltage. They will produce the three-phase voltage. But what will be the waveform? How will be the waveform? Three-phase voltage produce करणार आहे. But for that, suppose you consider this is the reference parallel to x-axis. Parallel to x-axis आहे. मग या RR dash मुळे जो काय तुमचा व्होल्टेज तयार होणार आहे, जो काय तुमचा व्होल्टेज तयार होणार आहे, तो रेफरन्स पासून स्टार्ट होणार आहे, म्हणजे 0 पासून. सो हा 0 पासून तुमचा स्टार्ट झालेला आहे. दॅट इज फ्रॉम दिस पॉइंट 0 till here, that is it will complete its cycle at 180 positive and again it will go to the negative and it completes its cycle at 360. So this is nothing but R phase. This is nothing but your R phase. Similarly, आता या Y phase जो आहे, Y phase आणि R मध्ये किती फरक आहे with reference to X, with reference to X axis. X axis ला कुठला आहे R, त्यामुळे with reference to R ह्या Y मध्ये Y जो आहे तुमचा तो अँगल किती करतो आहे, दॅट इज 120. R एक्स एक्सिस वर आहे आणि R च्या खाली आहे Y, R च्या खाली आहे Y. जर R च्या खाली असेल तर 120 न तो काय होणार आहे, लॅगिंग होणार आहे. सो आफ्टर 120 अँगल इट इज गोइंग टू स्टार्ट युअर विच फेज, दॅट इज Y फेज. सो 120 अँगल क्रॉस केल्यानंतर, दॅट इज फेज डिफरन्स ऑफ 120 नंतर तुमचा कुठला फेज सुरू होणार आहे, पॉझिटिव्ह फेज सुरू होणार आहे Y फेजची. सो 0 पासून Y फेज 120 ला जाणार आहे. 120 इट विल कंप्लीट इट्स हाफ सायकल ॲट 300. After that again it will complete its negative half cycle and it will reach you. So this will be your second phase due to this YY phase. The third phase is nothing but the third winding is B dash. Here is your B dash and here is your B dash. Here is your B and here is your B dash. आता हा जो B आहे, माझी जी प्लेन आहे, विथ रेफरन्स टू R किती अँगल करतो आहे, इथनं जर तुम्ही बघितला लॅगिंग म्हणते मी 120 आणि नंतर पुन्हा 120, दॅट इज 120 प्लस 120 इट विल बी नथिंग बट 240 विथ रेफरन्स टू R. So it will make lagging factor of what, lagging angle of 120 plus 120, that is 240. So this BB dash will produce the voltage, but it will start at what angle, 240, because 120 plus 120 lagging, it will start at 240. So this will be 120 and this will be 270 hit आहे, 270 या पॉइंटला 270 च्या अगोदर 240 चा घेतलेले कुठेतरी. So here it will be, this is 180, so here it will be somewhat 240. So 240 ला तुमचा काय आहे, तो थर्ड फेज सुरू झालेला आहे पॉझिटिव्हली आणि नंतर हा तुमचा 240 ला नंतर 420 ला रिच होणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि नंतर तो निगेटिव्ह सायकल स्टार्ट एंडिंग करतो. So this will be nothing but the first phase is due to the RR phase, the first waveform, that is nothing but first R phase, it is due to the RR winding. The second phase, that is Y phase, it is due to the YY winding, which will start at 120, and the third phase it is start at 240, that is nothing but it will be your B phase, which is due to the winding BB dash. मग हा झालं तुमचं 3 व्होल्टेजेस तयार होत आहेत या 3 फेजनी, या 3 वाइंडिंगनी, जे इक्वल इलेक्ट्रिकल अँगल त्यांच्यामध्ये 120 आहे. खरं विथ रेफरन्स टू एक्स एक्सिस जर तुम्ही बघितला तर RR डॅश हा एक्स एक्सिसला पॅरलल आहे म्हणून तो 0 पासून स्टार्ट केलेला आहे. YY डॅश विथ रेफरन्स टू एक्स एक्सिस हा खाली आहे बाय 120, त्यामुळे तो 120 न लॅगिंग होतो आहे आणि नंतर विथ BB डॅश विथ रेफरन्स टू R इट इज लॅगिंग बाय 120 प्लस 120, दॅट इज नथिंग बट 240 ला स्टार्ट होतो आहे. दे विल हॅव द सेम मॅग्निट्यूड. प्रत्येकाचं जर तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यू बघितली VM ही सेम असणार आहे. प्रत्येकाची मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. R Y आणि B ची जर काढली नसेल तर ती सेम असणार आहे, लक्षात घ्या.
आणि मॅक्झिमम आणि निगेटिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू सेम असणार आहे, मॅग्निट्यूड सेम असणार आहे, फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे, फक्त फेज अँगल बिटवीन ईच ऑफ देम विल बी व्हॉट डिफरंट. येते का लक्षात? हो का नाही? यस ऑर नो? आहेत का नाही? बंद करून बसले. खुशी, शरणू, तुझ्या आहेत का नाही कोण? Yes, ma'am. Hello, ma'am. हा बोला. Ma'am, R with respect to X, 0 असणार ना? आर विथ रिस्पेक्ट टू एक्स झिरोच आहे की, मग तो झिरो पासून स्टार्ट होणार आहे ना. आणि पहिली ma'am. फेज जी आहे ती आर फेजच आहे, मग ती झिरो Okay, पासून ma'am. स्टार्ट झाली. नंतर ही जी वाय फेज आहे विथ रेफरन्स टू एक्स ऍक्सिस म्हणजेच आर ऍक्सिस आर फेज, ती किती आहे? वाय वाय जर तुम्ही बघितला पहिला जो पार्ट आहे वाय, वाय डॅश बघू नका, वाय बघा. विथ रेफरन्स टू आर किती करतो आहे तो? खाली अँगल 120 करतोय आणि तो आर च्या खाली आहे म्हणजे लॅगिंग बाय 120, म्हणजे 120 पासून स्टार्ट करतोय तुमची वाय फेज. आणि तिसरी जी फेज आहे विथ रिस्पेक्ट टू दिस प्लेन आर फेज किती आहे? 120 प्लस 120 लॅगिंग, that is nothing but B phase. So 120 plus 120 that will be 240. So 240 पासून तुमची B phase स्टार्ट होती. आले लक्षात? Yes, ma'am. हा बोला. आता हे झालं तुमचं वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म तर कळालेलं आहे. आता त्याच्यावरून तुम्ही काय करायचे? फेजर डायग्राम ड्रॉ करायचे. फेजर डायग्राम कशी असते तुमची? ही तुमची आर फेज आहे. मग आर फेजच्यामुळे जे काय तुमचं व्होल्टेज तयार होत आहे ते आहे, समजा मी डिनोट केलं ई आर. दॅट इज ई इज नथिंग बट इट इज, यू कॅन राईट व्ही आर किंवा ई आर ऑल्सो. आय एम गोइंग टू डिनोट द व्होल्टेज बाय ई. ओके, सो you can denote by V also. So it will be ER, that is first phase, R phase. मग ER काय आहे? पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे तो पॅरलल टू एक्स ऍक्सिस आपण तो फेजर डायग्राम ड्रॉ करायचा आहे ER. आता हे जे Y फेज आहे, Y फेज with reference to R, it is making an angle of what? 120 and that is also lagging by 120. खाली आहे तो, त्यामुळे ER 120 ला काय असणार आहे? EY काय असणार आहे? मेकिंग an angle of 120. That will be the phase, that is EY, phasor diagram. Next will be what? That is EB. EB with respect to ER, what will be the angle? The angle is here is 120. If you see here, the angle is 120, but with reference to lagging factor, it will be 120 plus 120. That will be nothing but 240. So 120 plus 120, that will be nothing but 240. मग इथनं जर तुम्ही ER पासून जर तुम्ही कन्सिडर केलं तर काय असणार आहे? हा पॉइंट इथनं ते या पॉइंट पासून अँगल किती असणार आहे? दॅट विल बी द अँगल दॅट इज 240. आणि जर फक्त एवढंच कन्सिडर केलं, एवढा पार्ट आर टू बी फेज, तर तिथं किती अँगल आहे? 120. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमचा अँगल विथ प्रत्येक दोघांमध्ये जर अँगल बघितला तर 120 120 120 येते. बट विथ रेफरन्स टू आर लॅगिंग जर बघितलं तर EY 120 ना आहे आणि EB 120 प्लस 120 किती ना आहे? दॅट इज 240. So that will be your phasor diagram for what? That is this diagram, polyphase. आणि इक्वेशन कसं असणार आहे? या फेजर डायग्राम નું इक्वेशन तुम्ही फाइंड आउट करायचं. व्हॉट विल बी द इक्वेशन? सो आय हॅव शोन युअर इक्वेशन. So this will be your equations part. So see, this is your equation. ER पहिलं फेज हे एक्स ऍक्सिस ला आहे, त्यामुळे काय असणार आहे तुमचं? जसं तुमचं V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी असते, तसंच इथं V च्या ऐवजी मी काय घेतलंय E आणि त्याचं फेजचं नाव काय? आर फेज. सो ER इज इक्वल टू मॅक्झिमम व्हॅल्यू E चं काय असते? EM. VM लिहू शकतो किंवा EM लिहा, EM साइन ऑफ ओमेगा टी. तसंच Y फेजचं काय असणार आहे? EY इज इक्वल टू EM साइन ऑफ, दोन्ही तिघांची पण मॅग्निट्यूड सेम आहे, त्यामुळे EM साइन ऑफ ओमेगा टी. Y फेज कसा स्टार्ट होतो आहे? 120 लॅगिंग आहे, सो ओमेगा टी मायनस ऑफ 120. आणि EB फेज किती आहे? 120 प्लस 120 दॅट इज मायनस ऑफ 240. सो EB इज इक्वल टू EM साइन ऑफ ओमेगा टी मायनस ऑफ 240. So this is the generation of three-phase polyphase AC voltage. This is your waveform. This is the constructional diagram. This is your phasor diagram.
which part? That is, this part is a phasor diagram. This part is a phasor diagram, and this is nothing but the equation for polyphase EMF, AC voltage. आले लक्षात? Yes, ma'am. Now the next part that we are going to see, that is, what are the advantages of three phase म्हणजे polyphase over a single phase AC circuit? काय काय advantages आहेत? There are 5 advantages that we are going to see. The first is advantages is what? That is, first advantage is the transmission and distribution. The transmission and the distribution of three-phase energy is economical, as less conducting material is required as compared to single-phase system. जे काय आपण ट्रान्समिशन करतोय आता, तर तुम्ही बघितलं तर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे थ्री फेज एनर्जीनच होत आहे. थ्री फेज पॉवर आपल्याला जे आपण ट्रान्समिट करतोय किंवा डिस्ट्रीब्यूट करतोय ते थ्री फेज सप्लायच आपण करतो आहे, आणि ते इकॉनॉमिकल आहे, लेस कॉस्टली आहे ऍज कम्पेअर टू. बिकॉज वाय? बिकॉज लेस कंडक्टिंग मटेरियल जे काय ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन साठी लागतं आहे थ्री फेज साठी, ते एक लेस इकॉनॉमिकल आहे, कमी प्राइस मध्ये आहे, आणि लेस कंडक्टिंग मटेरियल पण आहे, लागतं आहे. When you are transmitting and distributing the three phase power, if you compare with the single phase system चा जेव्हा ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन करतो तेव्हा जास्त कंडक्टिंग मटेरियल लागतं आहे आणि ते कॉस्टली पण असतं आहे. when you compare with what single phase system. तसं ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन थ्री फेज पॉवरचं किंवा एनर्जीचं कंडक्टिंग मटेरियल कमी लागतं आहे आणि कॉस्टली पण नसते, ते इकॉनॉमिकल असतं आहे. दिस इज अ फर्स्ट ऍडव्हान्टेज. सेकंड जे ऍडव्हान्टेज आहे ते काय आहे? थ्री फेज जे सप्लाय आहे किंवा थ्री फेज जे आहे ते तुम्ही कन्वर्ट करू शकता सिंगल फेज मध्ये, कारण की आपल्याला जे सबस्टेशन मधनं येतं ते थ्री फेज सप्लाय येत आहे, आणि तुम्हाला काय काय डिव्हाइसला डोमेस्टिक पर्पजला सिंगल फेज जिथे जिथे यूज करतोय तर तुम्ही कन्वर्ट करू शकता थ्री फेज टू सिंगल फेज आणि मग डिव्हाइसला देऊ शकता. तर वाईस वर्सा म्हणजे सिंगल फेज टू थ्री फेज यू कॅनॉट कन्वर्ट इट, इट इज नॉट पॉसिबल. लक्षात घ्या. नंतर थर्ड आउटपुट काय आहे? थर्ड ऍडव्हान्टेज काय आहे की थ्री फेज मशीन्स किंवा मोटर हे जास्त आउटपुट देतात ऍज कम्पेअर टू सिंगल फेज. थ्री फेज मशीन किंवा मोटर हे थ्री फेज आहे त्यामुळे ते 3 पट आउटपुट जास्त देणार आहे. जेव्हा तुम्ही तेच साईजची तीच एकाने मोटर बघितली सिंगल फेजची तर ती कमी आउटपुट देणार आहे ऍज कम्पेअर टू थ्री फेज. नंतर फोर्थ पॉइंट काय आहे? थ्री फेज मोटर किंवा जे आहेत ते सेल्फ स्टार्टिंग आहेत. सेल्फ स्टार्टिंग का आहेत? कारण की त्यांचे जे कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय होत आहे, त्या वाइंडिंग मुळे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे तिथं ते आपोआपच ते मोटर सेल्फ स्टार्टेड असतात, त्यांना गरज नसते आहे स्टार्टरची. ऍट द स्टार्ट देर इज नो रिक्वायरमेंट फॉर स्टार्टर टू स्टार्टअप. बट वेअर एज इन सिंगल फेज काय होते, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाहीये, ती एक स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, रोटेटिंग होत नाहीये, त्यामुळे तिथं काय होते आहे स्टार्टरची गरज लागते आहे. स्टार्टिंगला स्टार्ट करण्यासाठी मोटर स्टार्ट करण्यासाठी स्टार्टरची गरज लागते आहे. तर थ्री फेज मोटरला तसं स्टार्टरची गरज लागत नाही, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे टॉप ऑफ सेल्फ स्टार्टेड आहे. नंतर फिफ्थ पॉइंट काय आहे? पॉवर फॅक्टर अँड इफिशियन्सी. पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस्ट फाय, आणि इफिशियन्सी ऑफ थ्री फेज मोटर हे जास्त आहे ऍज कम्पेअर टू सिंगल फेज. पॉवर फॅक्टर as well as efficiency it is more as compared to what single phase. लक्षात आलेलं आहे का हे advantages? Yes, ma'am. These are the advantages of three phase over single phase AC circuit. Now we will start with the definitions. 1 minute. Simple definitions we will start. So symmetrical system म्हणजे काय आहे? Symmetrical system means what? Polyphase system किंवा circuit is said to be symmetrical. Symmetrical कधी असणार आहे? तो polyphase system. Polyphase AC circuit तुम्हाला लक्षात आलेला आहे.
that will produce what voltages having the same magnitude, having the same frequency, but the electrical angle between them is what 120. Okay, मग तसंच अ पॉलीफेज सिस्टीम इज सेट टू बी सिमेट्रिकल. कधी सिमेट्रिकल असणार आहे? जेव्हा ईएमएफ जे काय व्होल्टेज ऑफ सेम फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज त्यांची व्होल्टेजेसचे जे फ्रिक्वेन्सी आहे ते सेम आहे, बट हॅव्हिंग डिफरंट फेजेस. डिफरंट फेजेस असणार आहे म्हणजे डिफरंट अँगल असणार आहेत किंवा डिफरंट वाइंडिंग्स असणार आहेत. दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड. त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे? इक्वल असणार आहे. अँड दे आर डिस्प्लेस्ड फ्रॉम अनदर बाय इक्वल फेज अँगल. दे आर डिस्प्लेस्ड फ्रॉम वन अनदर बाय इक्वल फेज अँगल. दॅट टाइम दॅट सिस्टीम इट इज सेड टू बी सिमेट्रिकल सिस्टीम. मग पॉलीफेज सिस्टीम ही सिमेट्रिकल सिस्टीमच आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ते जे काही ईएमएफ प्रोड्यूस झालेलं आहे ते सेम फ्रिक्वेन्सीचं आहे. डिफरंट फेजेस म्हणजे डिफरंट वाइंडिंग किंवा डिफरंट वाइंडिंग्स घेतलेले आहेत त्यामध्ये, आणि त्यांची मॅग्निट्यूड जी आहे, जे काही ईएमएफ ची मॅग्निट्यूड आहे ते इक्वल आहे, मॅग्निट्यूड व्हीएम, आणि डिस्प्लेस फ्रॉम वन अनदर बाय इक्वल फेज अँगल. आणि त्यामध्ये पॉलीफेज मध्ये अँगल कितीचा आहे? 120 अँगल आहे, इक्वल इलेक्ट्रिकल अँगल आहे. त्यामुळे पॉलीफेज एसी सिस्टीम हे सिमेट्रिकल सिस्टीमच आहे. लक्षात आलेलं आहे का? जर इक्वल फेज अँगलनी ते डिस्प्लेस होत असतील तर त्यावेळेस आपण सिमेट्रिकल सिस्टीम म्हणतो आहे. आणि आपल्या पॉलीफेज सिस्टीम मध्ये इक्वल फेज अँगलच आहे, फक्त तो अँगल कितीचा आहे? 120चा आहे. मग तो किती पण असेल इक्वल इलेक्ट्रिकल अँगल. मग ते सांगतायत की जर इक्वल फेज अँगल असतील आणि त्यांचं इक्वल मॅग्निट्यूड असेल तर ते म्हणजेच काय? सिमेट्रिकल सिस्टीम आहे. मग पॉलीफेज एसी सिस्टीम ही सिमेट्रिकल सिस्टीमच आहे, लक्षात घ्या. आलं लक्षात? Yes, ma'am. So it can be asked for the MCQ also. A polyphase system, it is a symmetrical system or not? Or symmetrical system म्हणजे नक्की काय आहे? Symmetrical system means what? The EMF will have the same frequency, but they will have different phases. Equal in magnitude. Different phases असणार आहेत. फक्त मॅग्निट्यूड त्यांची इक्वल असणार आहे. and they will be displaced from one another by equal electrical angle. इक्वल काय बघा? इक्वल इलेक्ट्रिकल अँगल आहेत, फेज अँगल इक्वल आहेत, मॅग्निट्यूड इक्वल आहेत. खरं डिस्प्लेस काय आहे? डिफरंट फेजेस असणार आहेत. लक्षात घ्या. सेम फ्रिक्वेन्सी असणार आहे ईएमएफ ची, सेम मॅग्निट्यूड असणार आहे आणि डिस्प्लेस बाय इक्वल इलेक्ट्रिकल लागणार आहे. फक्त त्यांचे फेजेस काय असणार आहेत? डिफरंट फेजेस असणार आहेत. त्या सिस्टीमला आपण काय म्हणतोय? सिमेट्रिकल सिस्टीम म्हणतोय. दॅट कॅन बी आस्क्ड फॉर द एमसीक्यू. ओके, you can start there. Symmetrical system. After symmetrical system is the phase sequence. Phase sequence म्हणजे काय आहे? It is the order in which the voltage waveform of a polyphase AC source reaches their respective peak or maximum value. आता ऑर्डर आपली कशी आहे? फेज सिक्वेन्स म्हणजे काय? द ऑर्डर इन विच द व्होल्टेज वेव्हफॉर्म आपल्याला 3 व्होल्टेज वेव्हफॉर्म मिळतात, आर, वाय आणि बी. मग ते ऑर्डर काय आहे पॉलीफेज एसी सोर्स मध्ये किंवा पॉलीफेज एसी सिस्टीम मध्ये? की त्यांची मॅक्झिमम व्हॅल्यू पहिली कुणाची अटेन होती आहे, नंतर कुणाची अटेन होते आणि नंतर कुणाची. या 3 फेजेस आहेत ना आपल्याकडे. तर पहिली कुठली फेजेस आहेत? पॉझिटिव्ह मॅक्झिमम कुणाची होतीये पहिली? तुम्ही जर बघितलं तर पॉझिटिव्ह मॅक्झिमम कुणाची पहिली अटेन होती आहे? हियर when R phase started and he reaches maximum value म्हणजे पहिली R phase ची मॅक्झिमम होतीये, नंतर Y phase स्टार्ट होतोय, नंतर मॅक्झिमम व्हॅल्यू होतीये, म्हणजेच Y phase नंतर स्टार्ट होते, Y phase मॅक्झिमम नंतर रीच होते आणि नंतर B phase मॅक्झिममला जात आहे. म्हणजेच पहिला R phase मॅक्झिममला जाते, नंतर Y phase जाते आणि नंतर B phase आहे. सो व्हॉट इज द फेज सिक्वेन्स? फेज सिक्वेन्स विल बी व्हॉट? RYB. So to know the phase sequence of the 3 color are used. आणि त्यामुळे आपल्याला जर फेज सिक्वेन्स माहित असायला पाहिजे तर आपण त्याला नाव दिलेलं आहे रेड, दॅट इज नथिंग बट आर फेज, येलो दॅट इज नथिंग बट वाय फेज अँड ब्ल्यू दॅट इज नथिंग बट युअर बी फेज. आर, वाय अँड बी. आलं का लक्षात? मॅक्झिमम व्हॅल्यू त्याची म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू कोण रीच करते पहिलं त्या 3 फेजेस मध्ये, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द फेज सिक्वेन्स. द ऑर्डर कुठल्या मॅक्झिमम व्हॅल्यू पहिली अटेन करते ती ऑर्डर म्हणजे काय? आर, वाय आणि बी पॉलीफेज सिस्टीम मध्ये. आलं लक्षात? दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द फेज सिक्वेन्स. ओके विथ दिस? So this can be also asked for the MCQ. What is the order in which
द polyphase AC source मध्ये voltage waveform reaches its maximum value, that is R, Y and B. Okay with this? Red, yellow and blue. Next is what we have completed the two part, that is symmetrical system as phase sequence. The next part is nothing but आता थ्री फेज सिस्टीमला जसं तुमचं सिंगल फेज सप्लाय असतो, तुम्ही सिंगल फेज सप्लाय म्हणजे काय, अल्टरनेटिंग व्होल्टेज तुम्ही कशाला कनेक्ट करता आहात, रेजिस्टरला करता आहात. वी हॅव सीन प्युअर रेजिस्टिव्ह लोड. ओके, सिमिलरली प्युअर इंडक्टिव्ह लोड, प्युअर कॅपॅसिटिव्ह लोड. आणि नंतर पुन्हा आपण बघितलेलं आहे सिंगल फेज एसी सर्किट तुम्ही कशाला देताय, सिरीज सर्किटला, RL, RC आणि RLC. मग हे सगळं प्युअर इंडक्टिव्ह, प्युअर कॅपॅसिटिव्ह, प्युअर रेजिस्टिव्ह, RL, RC अँड RLC हे काय आहेत, सगळे लोड आहेत, लक्षात घ्या. इट इज नथिंग बट द लोड विच इज कनेक्टेड टू द सिंगल फेज एसी सर्किट. तसंच आपण पॉलीफेज मध्ये म्हणजे थ्री फेज व्होल्टेजला लोड कसे कनेक्ट करणार आहोत ते आपण बघायचं आहे. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. सिंगल फेज सर्किटला आपण डायग्राम कशी काढली होती, सिंगल फेज सर्किटला की बाबा सिंगल फेज, आपण तुम्हाला अजून एकदा एक्सप्लेनेशन सांगते आहे. सपोज वी सी नाव, आता मी आता डायग्राम कशी काढली होती सिंगल फेज एसी सर्किटची, की मी ह्याला जॉईन केलं होतं, तिथं आता व्होल्टेज सप्लाय दिला होता, इथं हे सिंगल फेज एसी सर्किट ड्रॉ केलेले आणि त्याला आपण लोड आर काढला. मग आरच्या ऐवजी आपण इंडक्टर पण यूज केलेला आहे, नंतर कॅपॅसिटर पण यूज केलेला आहे. सो दिस R, L and C, this is nothing but it is called as what, load, which is connected to a single phase. सिंगल फेज आहे हे AC, सिंगल फेज आहे AC, ते आपण जे सिंगल फेज एसी सर्किट मध्ये बघितलेले. नंतर सिरीज मध्ये आपण कसं कनेक्ट केलं होतं, R आणि L. ओके, R आणि L, तसंच R आणि C होतं आणि RLC पण होतं. ते कसं कनेक्ट करत होतो सिंगल फेज एसी सर्किटला. तसंच आता आपल्याला थ्री फेज सप्लाय जो आहे, इथे आता सिंगल फेज ऐवजी काय असणार आहे, थ्री फेज एसी सप्लाय. थ्री फेज एसी सप्लायला आपण लोड कसं कनेक्ट करणार आहे हा तो आपण बघायचा आहे. कसा कनेक्ट करणार आहे, दॅट वी आर गोइंग टू सी थ्रो. सो नाउ द नेक्स्ट पॉइंट. So we can, how to connect the load to three phase supply. So we can connect the load to three phase supply in either star connection or delta connection. म्हणजे आता नुसतं R, L असं जोडून चालणार नाही आपल्याला थ्री फेज सप्लायला, कारण की तिथं तीन फेजेस आहेत. ओके, तीन फेजेस असल्यामुळे आपण जे कनेक्ट करतो आहे ते लोड कसे करणार आहेत, दोन कनेक्शन्स असणार आहेत, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन. मग स्टार कनेक्शन म्हणजे काय आहे, डेल्टा कनेक्शन लोड कसा कनेक्ट करतोय ते आपण बघणार आहेत. मग दिस इज नथिंग बट द स्टार कनेक्शन, दिस इज नथिंग बट द स्टार कनेक्शन अँड दिस इज नथिंग बट द डेल्टा कनेक्शन. आता इथं तुम्ही बघितलंय बघा, R, Y and B फेज, R, Y and B फेज आय एम गोइंग टू कनेक्ट. सपोज R, Y आणि B. मग R ला मी काय कनेक्ट केलेलं आहे, लोड. मग लोड इज नथिंग बट इट विल बी अ कॉम्बिनेशन ऑफ RL, RLC किंवा RC किंवा नुसतं इंडक्टिव्ह असेल, कॅपॅसिटिव्ह असेल. मग त्याला मी नाव काय दिलेलं आहे, दिस इज नथिंग बट आय एम गोइंग टू शो बाय व्हॉट, दॅट इज Z. Z म्हणजेच काय असणार आहे, वेल इट कॅन बी RC, इट कॅन बी RL or it can be RLC also. Okay, so this is nothing but it will be represented first load, that is it is represented by Z. You can write down Z1, Z2, Z3. आता इथे वेगवेगळ्या कलरचे दाखवलेले आहेत, म्हणजे तुम्हाला रिप्रेझेंट करतात की डिफरंट आहेत. त्या नावं पण तुम्ही वेगवेगळी देऊ शकता, Z1, Z2 and Z3. If you don't write the color, you can use Z1, Z2 and Z3. So this is nothing but the star load. Why it is a star load? Because all the three impedance, Z, yellow color impedance, blue color and red impedance, they are connected to one common point, and that common point, it is nothing but it is called as what, star point or it is a neutral point. लक्षात आलेलं आहे का? हे झालं तुमचं स्टार कनेक्शन. हा जो इम्पेडन्स आहे तो Y ला जातो आहे, हा जो इम्पेडन्स आहे तो B ला जातोय आणि हा जो इम्पेडन्स आहे तो R ला जातोय. म्हणजे हे तुमचं थ्री फेज सप्लाय, या थ्री फेज सप्लाय या लोडला कनेक्ट केलेले आहेत. खरे हे लोड कसे कनेक्ट केलेले आहेत, थ्री फेज लोड आहेत, ह्याला म्हणतात थ्री फेज लोड. हे कुठलं कनेक्शन आहे, बिकॉज दे आर कनेक्टेड टू वन कॉमन पॉइंट, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द स्टार पॉइंट. इथे लिहिलेलं आहे बघा, इन
star connection, the similar end, either the star or finish of the three windings are connected to a common point called as the star or neutral point. इथे दिलेला आहे स्टार और न्यूट्रल पॉइंट, ह्या पॉइंटला काय म्हणतात स्टार और न्यूट्रल पॉइंट. नंतर सिमिलरली दिस इज स्टार कनेक्शन. तसंच इथं वाय फेज आहे, इथं बी फेज आहे आणि इथं आर फेज आहे. आता हे डेल्टा म्हणजे आपला ट्रायंगल ड्रॉ करायचे आणि प्रत्येक साइडच्या ट्रायंगलच्या तिथं इम्पेडन्स कनेक्ट करायचंय. सो दिस विल बी फर्स्ट इम्पेडन्स, दिस विल बी द सेकंड इम्पेडन्स अँड दिस विल बी द थर्ड इम्पेडन्स. ओके, सो दिस as the impedance are connected in the delta form, so it is called as the delta connection. आणि प्रत्येक जो दोघांमधला जो पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे ट्रायंगलचा, प्रत्येक जो पॉइंट दोन इम्पेडन्स कनेक्ट केल्यानंतर जो मिळून येतो आहे तो एका फेजला जॉईन केलेला आहे. सो दिस इज नथिंग बट वाय फेज. या दोन पैकी एक पॉइंट आहे हा कनेक्ट केलेला आहे बी फेजला आणि या दोन पैकी एक पॉइंट जो आहे तो कनेक्ट केलेला आहे आर फेजला. सो दिस इज द थ्री फेज load in delta connection and this is the three phase load in what star connection. Clear with this? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. There is no circle here. बरं का, हे सर्कल नाही आहे. सर्कल का कोणी ड्रॉ केले माहित नाही. क्लिक होते का बघायला लागेल. फक्त हे सांगते मी तुम्हाला सर्कल आहे. So this is about the star connection and delta connections. लोड लक्षात आलेले आहेत काही तुमचे स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन मधले जे या थ्री फेज सप्लायला कनेक्ट केलेले आहेत. बट दॅट कनेक्शन विल बी दिस विल बी स्टार कनेक्शन, वाय कनेक्शन किंवा स्टार कनेक्शन म्हणतो आपण त्याला, उलटा वाय बघा हे. आणि हा काय तुमचा डेल्टा और ट्रायंगल कनेक्शन. ट्रायंगल कनेक्शन म्हणतच नाही, खरं डेल्टा म्हणजे लक्षात कसं ठेवायचा ट्रायंगल मोड मध्ये. ओके विथ दिस. डेल्टालाच मेश कनेक्शन पण म्हणतात बरं का. डेल्टा इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द मेश बिकॉज इट इज फॉर्मिंग अ क्लोज लूप, क्लोज सर्किट फॉर्म करते. दॅट इज नथिंग बट द मेश. आणि स्टार म्हणजेच काय वाय कनेक्शन, उलटा वाय आहे त्यामुळे त्याला वाय कनेक्शन म्हणतात. स्टार कनेक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज वाय कनेक्शन अँड डेल्टा कनेक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द मेश कनेक्शन. क्लिअर विथ दिस? आलं का लक्षात? आता हा जो तुमचा थ्री फेज लोड आहे ह्याला काय म्हणतात, कुठला लोड म्हणतात? तिथे इम्पेडन्स एकच नाहीये, किती इम्पेडन्स आहेत? 1, 2 आणि 3, जे 3 फेजला कनेक्ट केलेले आहेत त्यामुळे ह्याला म्हणतात थ्री फेज लोड. ह्याला पण म्हणतात थ्री फेज लोड. थ्री फेजेसला कनेक्ट केलेले आहेत त्यामुळे म्हणतात त्याला थ्री फेज लोड. आता बॅलन्स लोड म्हणजे नक्की काय आहे? व्हॉट इज द बॅलन्स लोड? थ्री फेज लोड हे बॅलन्स लोड कधी असणार आहे? अ थ्री फेज लोड इज सेट टू बी बॅलन्स ओनली व्हेन the three impedance म्हणजे Z1, Z2, Z3 किंवा ZA, ZB आणि ZC which may be in star or which may be in delta connected, they are equal. जे काही इम्पेडन्स असेल, इम्पेडन्स म्हणजेच काय? RL असेल, RC असेल किंवा RLC असेल. ओके, मग जर ZA RL चा असेल तर ZB should be also RL, ZC should be RL. मग ते स्टार कनेक्शन मध्ये असू दे किंवा डेल्टा कनेक्शन मध्ये. जर ते RC असेल तर तिन्ही पण RC असायला पाहिजे. असं चालणार नाही की बाबा एक RL आहे, दुसरा RC आहे आणि तिसरा RLC, असं चालत नाही. मग त्याला बॅलन्स लोड म्हणत नाही. बॅलन्स कधी असणार आहे? जर ते इम्पेडन्स इक्वल असतील. दे आर इक्वल, दॅट इज इट मे बी RL, इट मे बी RL, इट मे बी RL. ओके, म्हणजे हे सगळे तिन्ही ZA, ZB आणि ZC शुड बी RL. देन द थ्री फेज लोड इज सेट टू बी बॅलन्स लोड. लक्षात आलेलं आहे का? येते का लक्षात? मॅम रिपीट करा एकदा. बघा बॅलन्स लोड म्हणजेच काय आहे की
तुमचं 3 फेज लोड असणार आहे. ZA, ZB आणि ZC असणार आहे. एक स्टार कनेक्शन मध्ये असेल किंवा डेल्टा कनेक्शन मध्ये असेल. मग कुठलं तरी एक घ्या, स्टार घ्या समजा तुम्ही घेतलं किंवा डेल्टा घ्या. मग स्टार कनेक्शन मध्ये समजा हा लोड असेल, माझा लोड असेल 3 फेज लोड ZA, ZB आणि ZC. मग हे कधी बॅलन्स लोड असणार आहे? जेव्हा बाबा हे पण RLच आहे. ओके, हे पण RLच आहे, ZB पण RLच आहे आणि ZC पण RLच आहे. म्हणजे तिन्ही जे इम्पेडन्स आहेत ते RL असेल. RL म्हणजेच काय? रेजिस्टर आणि कॅपॅसिटर, रेजिस्टर आणि इंडक्टर हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील इथं. तसंच ZC ला पण रेजिस्टर आणि कॅपॅसिटर सिरीज मध्ये कनेक्ट केले आणि ZC ला पण सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. तर मग तो काय झाला? तुमचा बॅलन्स लोड झाला. हा पहिला पॉईंट. अजून कधी म्हणू शकतो बॅलन्स लोड? जर त्याची जी मॅग्निट्यूड आहे किंवा त्याचं जे इम्पेडन्स जे इम्पेडन्सची व्हॅल्यू असेल. मग तुम्ही जेव्हा इम्पेडन्सची व्हॅल्यू मॅग्निट्यूड फाइंड आउट करता, कशी मॅग्निट्यूड फाइंड आउट करता? जर RC असेल तर मॅग्निट्यूड Z ची कशी फाइंड आउट करता? R² प्लस स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XL². मग त्याची जी मॅग्निट्यूड तुम्ही फाइंड आउट केलेली आहे ZA ची, ती इक्वल असली पाहिजे ZCC आणि ZBC. Magnitude of all these impedance should be same as well as identical in nature. Identical in nature म्हणजे जर हे रेजिस्टिव्ह असेल किंवा इंडक्टिव्ह असेल किंवा कॅपॅसिटिव्ह असेल किंवा इट मे बी RL, RCN, RLC, सगळेच तेच असायला पाहिजे. तर मग तो तुमचा काय झालेला आहे? बॅलन्स लोड झालेला आहे. वन्स अगेन आय विल रिपीट. अ 3 फेज लोड इज सेट टू बी बॅलन्स. 2 कंडिशन्स आहेत, लक्षात घ्या. किंवा आपण त्याला 3 कंडिशन कधी म्हणू शकतो की द इम्पेडन्स जे काय Z1, Z2, Z3 असेल, द इम्पेडन्स ऑफ 3 फेज लोड आर इक्वल इन मॅग्निट्यूड. त्याचं मॅग्निट्यूड आपण जेव्हा फाइंड आउट करतो, मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय? Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XL². इन केस ऑफ RL, जर RC असेल तर Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XC². आणि जर RLC असेल तर Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XL मायनस ऑफ XC². मग ते कुठलं आहे ते बघा पहिलं. मग जर त्याची मॅग्निट्यूड प्रत्येकाची सेम आहे, दॅट इज ZA इट इज इक्वल टू ZB, ZB इज इक्वल टू ZC, मॅग्निट्यूड सेम आहे, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे? दे आर आयडेंटिकल इन नेचर. आयडेंटिकल इन नेचर म्हणजे काय? हा जर तुमचा RL असेल तर हा आणि हा RL असायलाच पाहिजे, तरच मग तो बॅलन्स लोड आहे. एक RL, एक RC, एक RLC असं चालत नाही. हा जर RL असेल तर हा RL असायलाच पाहिजे, हा RL असेल, मगच तुमचं मॅग्निट्यूड पण सारखा असणार आहे. आणि दे ऑल्सो आयडेंटिकल इन नेचर. आयडेंटिकल इन नेचर म्हणजे हा जर RL असेल तर हा पण RL असणार, हा पण RL असणार आहे. नंतर तिसरं जे काय आहे, फेज अँगल बिटवीन ईच फेज विथ द अदर इज ऑल्सो सेम. फेज अँगल तर आपण आता घेतलाय काय? पॉलिफेज आपण बघतो आहे, 3 फेज बघतो आहे, त्यामुळे फेज अँगल प्रत्येक इम्पेडन्स मध्ये काय असणार आहे? सेमच असणार आहे. फेज अँगल विल बी ऑल्सो व्हॉट? सेम. फेज अँगल बिटवीन ईच फेज विथ द अदर विल बी ऑल्सो सेम. 3 कंडिशन सॅटिस्फाय झाले तर त्या लोडला आपण काय म्हणतो आहे? बॅलन्स लोड म्हणतो आहे. येते का लक्षात? 3 कंडिशन मॅच व्हायला पाहिजे आहे. पहिली, दे आर आयडेंटिकल इन नेचर, म्हणजे एक रेजिस्टिव्ह RL असेल तर दुसरा पण RL असायला पाहिजे. एक जर RC असेल तर दुसरा तिसरा RC असायला पाहिजे, म्हणजे आयडेंटिकल नेचर असायला पाहिजे. दुसरं पार्ट आहे, जे काय तुम्ही मॅग्निट्यूड फाइंड आउट करता, ZA शुड बी इक्वल टू ZB, ZB शुड बी इक्वल टू ZC. आणि फेज अँगल बिटवीन ईच फेज विथ द अदर शुड बी ऑल्सो सेम. That time that load it is nothing but it is called as what load? Balance load. Okay with this? आले का लक्षात? Yes, ma'am. ओके, 3 कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. Yes, ma'am. आता आपलं किती वाजले आहेत त्याच्याप्रमाणे आपण बघूया. ओके, द टाइम इज ओव्हर. नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट स्टार कनेक्शन अँड वाय कनेक्शन, अँड दॅट विल कव्हर द टॉपिक. स्टार कनेक्शन आणि वाय कनेक्शन झालं की डेरिव्हेशन्स आहेत 2. त्या डेरिव्हेशन साठी 2 लेक्चर तरी लागतील, कारण स्टार कनेक्शन साठी 1 लेक्चर लागणार आणि वाय कनेक्शन साठी 1 लेक्चर लागणार आहे, स्टार आणि डेल्टा कनेक्शन साठी. आणि नंतर प्रॉब्लेम्स. सो स्टिल 3-4 lectures are required for polyphase, but we will complete within 2 to 3 days. Okay, so these 2-3 days जे काय आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, कारण की छोटा चॅप्टर आहे, खरं तुम्हाला लगेच कळणारा सारखा चॅप्टर आहे, हे लक्षात ठेवा.
सो वी हॅव टाइम स्टील 45. आज काय हे आहे का तुमचं ISC आहे का संपली ISC संपली का तुमची नो मैम. आज कुठला पेपर आहे टेस्ट आहे मॅम. कुणाची हा CPS. Yes. Okay. So we will stop here and we will continue with the Monday or so उद्या जर रविवार आहे जर मिळाला वेळ तर मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मेसेज पाठवते. मागच्या वेळेस झालं होतं का सोमवार आणि मंगळवार कुणाचं लेक्चर सुट्टीच्या वेळेस वारीच्या सुट्टीच्या वेळेस झाले होते का आषाढी वारीला No, ma'am. नाही. बाकीच्या डिव्हिजनचे चालू होते तुमच्या डिव्हिजनचे का नाही हो Okay. Tomorrow if I have time, I will tell you on Telegram group. Be present. जर मला वेळ असेल तर मी तुम्हाला सांगते. आणि जर मला परमिशन दिली सरांनी घ्यायची तर tomorrow we will take 1 hour for each division, F division and B division. 1.5 तास शक्यतो घेऊ शकते. दिवसांचे F division आणि तुमचे डिव्हिजन. त्यामुळे मग बॅलन्स होईल सिलेबस दोघांचा पण आणि चॅप्टर संपून जाईल. And that my only problem will be remaining. Okay, give me your present. We will take the present now because still time is there. Rule number 1, येस मॅम. rule number 2, Yes, ma'am. rule number 3, division, absent register. Directly on the register. Rule number 5 आहेत का प्रेझेंट रोल नंबर 1 पासून स्टार्ट करतो पुन्हा 0 1 2 4 3 आहे का रोल नंबर 3 4 5 8 3 5 8 आहेत का 3 5 8 रोल नंबर 3 5 8 no. So that will be the absent consider 3 5 8 next okay after 3 5 8 10 roll number 10 and 11 and 12 and 13 14 15 16 17 13 17 18 13 17 18 आहे का 13 17 18 okay next after that 20 आहे का आहे 21 आहे 22 आहे 23 26 28 29 23 26 28 29 23 26 28 29 okay after that 30 आहे का नाही 31 32 33 34 34 30 34 39 30 34 39 30 34 39 नेक्स्ट 39 झालेला आहे 40 आहे का 40 आहे 41 42 आहे का 42 is absent 51 आहे का 42 51 42 and 51
42 and 51. 42 and 51. Next. 61, 62, 63, 64 आहे का? 64, 66, 67, 68. 64, 66, 67, 68. 70, 70 आहे का? 70, Yes, ma'am. 71. Yes, ma'am. Okay. So these are the absent student. Thank you for listening, and I will message you if I want to take tomorrow. Okay. Thank you.